एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्यावर गुन्हे शाखेची मोठी कारवाई। गोंदियातून या क्षणाची मोठी बातमी समोर येत आहे। पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तस्कराला रंगेहात पकडले आहे। आरोपीकडून सुमारे 1.5 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे। गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला एक मोठं यश मिळाले आहे। गोंदिया शहरात परिसरातील सुंदरनगर भागात एक तरुण एमडी विकण्यासाठी फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। स्थानिक गुप्त शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी सुंदरनगर भागात सापळा रचला। संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तौसिफ उर्फ पिरू मुस्ताक शेख वय 24 याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली। या झडती दरम्यान आरोपीच्या खिशात 2 प्लास्टिक झिपरमध्ये 7.310 ग्रॅम एमडी आढळून आले। जप्त केलेल्या या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 1,46,200 रुपये इतकी आहे। आरोपी तौसिफ उर्फ बिरू मुस्ताक शेख याच्याकडून माल जप्त करून त्याच्यावर एनडीपीएस कायद्याचे कलम 8(क)22(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईमुळे गोंदियातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। या धडक कारवाईत सहपोनी धीरज राजूरकर, पोहवा संजय चौहान, राजू मिश्रा आणि त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे। सध्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हे अंमली पदार्थ त्याने कुठून आणले याचा तपास पोलीस करत आहे।